आता असोसिएशन आपण चालू केलंय, त्या असोसिएशनचा खेळाडूंना कितपत फायदा होणार आहे? फायदा तो होतोच आहे. मॅच चालू झालेला सरांचा इथं निर्णय आलेला आहे. मॅच चालू होतीये. असोसिएशनचा जो आपल्याला तुम्ही जो म्हटलात की आता तुम्ही बघताय की पुण्यामध्ये सुद्धा आपण असोसिएशन चालू केलं. प्रत्येक लोकल प्लेअरला आपण संधी दिली की त्यांनी त्यांचे थोडेसे 13 प्लेयर्स फिक्स असावेत आणि पुण्यामधले छोट्या छोट्या प्लेअरला सुद्धा ग्राउंडवर खेळायला मिळावं. आज आपण बघतोय की पुण्यामध्ये असोसिएशनची टुर्नामेंट तर आहेच आहे, पण मुंबईमधल्या प्लेयर्स बरोबर सुद्धा आज खेळायला मिळेल. म्हणजे मिक्स कुठे होतात. असोसिएशनचा एवढाच एक पॉझिटिव्ह आहे की आपल्याला तळागाळातल्या प्लेयरला सुद्धा अशा चांगल्या ग्राउंडवर आणि अशा चांगल्या टुर्नामेंटमध्ये खेळायला मिळावं. धन्यवाद आशिषदादांनी गेलेल्या कामाबद्दल आणि भरतदादांच्या या दोन्ही मान्यवरांच्या कामांना खूप खूप शुभेच्छा असतील. जाऊया पुन्हा एकदा म्हणजे 2 बॉलमध्ये कॉमेंट्री माझ्यामुळे थोडी थांबली. आम्ही त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. सॉरी. तर कॉमेंट्री थांबली होती. सगळ्या प्रेक्षकांना कॉमेंट्री ऐकायची. जाऊया पुन्हा एकदा मनोज बेल्लेकर सरकडे. धन्यवाद. आता 2 बॉलला कॉमेंट्री जरी थांबले असेल, पण गेली सातत्याने तुम्हाला कॉमेंट्रीला जी आम्हाला संधी देत आहे त्यात योगदान तुमचं खूप मोठं आहे. त्यामुळे आमच्या समालोचक कक्षाच्या वतीने तुम्हाला मात्र खूप मोठं मी मनापासून आभार मानेल. आभार परक्या लोकांचे मानले जातात, पण तुम्ही खूप जवळचे आहात तरी मनापासून आभार मानतो. दाबरा का धावसंख्या आपण एकदा पाहूया. पहिला चेंडू नो बॉल, त्याच्यावरती चौकार आला, 5 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट होता, 2 धावा आल्या. पुढचा चेंडू दुसरा जो टाकला गेला तो डॉट आहे. 7 धावा आतापर्यंत आहे. इथे मात्र गुडघाट जमिनीवरती टेकवला आहे, तिथे झेल झाला आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होईल सनी कसबे. थँक्यू. धाबरा धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती 7 धावा आहे. 7 धावसंख्येवरती पहिला फलंदाज या दरम्यान बाद होताना पाहायला मिळाला आहे तो सनी कसबेच्या रोपडे. ज्याकडे सांगवी संघाला बसलेला मात्र आहे खूप मोठा जबरदस्त धक्का मारावा लागेल. नवीन फलंदाज आता शिवाच्या जोडीला अजिंक्य शिंदे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. वास्तविक पाहता मंडळी आपण ही 2 नावं खूप महत्त्वाची. शेक्सपियर म्हणतात नावात काय, नावात खूप मोठं असतं, बरंच काय असतं, नावात खूप मोठा अर्थ दडलेला असतो. ही 2 संघ जर पाहिली, दोन्ही संघांची नावं पाहिली तरी महाराष्ट्रामध्ये या 2 नावांना खूप मोठं महत्त्व आहे. एक छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि एक जय गणेश आहे. एक जय गणेश सांगवीचा संघ आहे आणि एक छत्रपती शिवाजी महाराज येरोड्याचा संघ आपण पाहतोय. आणि स्वराज्य निर्माण व्हावं ही तर श्रींची इच्छा होती, यानी गणपतीची इच्छा होती स्वराज्य निर्माण व्हावं. आणि स्वराज्य कुणी निर्माण केलं? श्रीमंत छत्रपती शिवरायांनी मात्र स्वराज्य निर्माण केलं. या एकमेकांना संलग्न असणाऱ्या दोन्ही नावनिश्चयप्रमाणे आपण पाहतोय. स्ट्राईकला अजिंक्य आहे, नॉट्रॅकच्या बाजूला शिवाय. गणेश लिमगुडे तयार आहे. गणेश टू अजिंक्य. हो हो हो, काय चेंडू टाकलाय पण चांगला कसं अपील. पण अपील कुठं केलंय? अपील मला वाटतं क्वाईट बँडचं असेल असं मला वाटतंय, पण अपील केलं गेलं होतं स्क्वेअर लेग अंपायरकडे. स्टंपिंगचा अपील असेल मला असं वाटतंय, कारण तिथे पाहिलं गेलं इथे फलंदाज नाना बाबर आमच्या समितीप्रमाणे जोडले गेलेले आहेत, जे गणेश सांगवीचे जुने जाणते खेळाडू आहेत. धाबरा का धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती 7 वरती धावफलक अजूनही स्थिर आहे. पहिल्याच एका चेंडूवरती फक्त 7 धावा आलेल्या आहेत, तेवढ्या 7 आहेत. त्याच्यानंतर एकही धाव इथे गोलंदाजाने खर्च केलेला आहे, प्लस एक फलंदाज सनी कसबे सारखा बाद केलेला आहे. गोलंदाज तयार गणेश लिमगुडे. पाहूया गणेश लिमगुडे काय करमत करतोय. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये रेस लागली, चेंडू पोहोचलाय फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर आहे, 4 रन चौकार आहे.
पहिला चौकार या दरम्यान अजिंक्यच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 11 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकातील अजून काही चेंडू यायचे बाकी आहेत. परत एकदा गणेश हलक्या हाताने चेंडू यात्रा खेळून काढायचा प्रयत्न, तिथे मात्र गोलंदाज चेंडू डायरेक्ट हिडकांचा प्रयत्न करतोय. एक सिंगल येईल, धापा एक वाढेल. संघाची धावसंख्या 12 धावा. परत एकदा 12 धावा आल्या. काय आज 12 अंकाचं महत्त्व मला माहिती नाही, पण इथे ज्या वेळेस अगदी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं गेलं, त्या वेळेस अगदी आपण पाहतोय 12 धावा ह्या धापाला करत येताना पाहायला मिळाल्या. एक बाद 12 धावा आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहू. आता गोलंदाज मार्गावरती येणार आहे गणेश लिंबोडेचं. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं, 12 धावा या दरम्यान अगदी आपण पाहतोय ज्या बनवल्या गेल्यात. आणि आता नवीन गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल तो किरण बेरड छोटू या दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती आहे. खूप मोठं काम, ऑलराऊंडर खेळाडूची भूमिका निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. दशरथ गवळी अर्थात सुनू गवळी आपण पाहतोय, जो यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहिजे. किरण बेरड आलाय गोलंदाजी मार्गावरती आणि स्ट्राईकला फलंदाज आहे अजिंक्य शिंदे. क्लीन बॉल, फुल टच चेंडू सलान यष्टांवरती. थँक्यू. आमचे जय गणेश स्पोर्टचे असणारे सदस्य आदरणीय, ज्यांचा आज वाढदिवस आहे, किरणजी देवळे साहेब, आपलं मनापासून स्वागत आहे. आणि तिथं असणाऱ्या निदान मित्रांना तरी विनंती आहे, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. क्रिकेटसाठी नेहमी त्यांचं योगदान पाहायला मिळतंय. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये निश्चितप्रमाणे या व्यक्तीने कोरोनाच्या कालखंडात घरी फक्त शांत नाही, कितीतरी खेळाडूंच्या मुलाखती घेण्याचं काम आमच्या किरण दैवळे सरने केलेलं आहे. इंस्टाच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, असे हे किरण दैवळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, तुमचं मनापासून स्वागत. आणि आमच्या सिंहगड करंडकाच्या वतीने, आयोजक कमिटीच्या वतीने, नगरसेवक, कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय हरिदास कृष्ण चरवड साहेबांच्या वतीने आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि इकडे काय, इकडे शिवा कांबळे आघाडीसाठी उतरलाय. अजून एकही चेंडू मात्र स्ट्राईकला आलेला आहे. नुकतं ज्यांचं आगमन या ठिकाणी जे होत आहे, गोलंदाज हलक्या हाताने चेंडू खेळून काढायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण सुरेख, बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हता. एक सिंगल आली. आणि समीर भोसले आपण पाहतो फलंदाजी मार्क होती, 13 वरती धापा लागली. आमचे रवींद्र जांभळे साहेब निश्चितप्रमाणे ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुण्यातील रेमंड शॉपीचे असणारे मॅनेजर म्हणून जे कामकाज करत आहेत, रवींद्र जांभळे साहेबांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीवरती परत एकदा किरण उची मात्र निश्चितप्रमाणे जो मारा करतोय पंचांच्या डाव्या त्याला पार करून चेंज ऑफ पेस आणि त्याचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न केला जातोय शिवा याच्याकडून. आणि चेंडू पोचते सरळ अगदी कव्हरला, सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. थँक्यू.
इथे रिव्हरचा प्रयत्न केला गेला होता. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मात्र फेकलाच नाही. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. एक धाव मिळेल. धाबालेखावरती धावसंख्या 18 धावे. योगायोग पहा, एका बाजूला आपण पाहतोय नाव आहे शिवा कांबळे, एका बाजूला आहे समीर भोसले आणि ज्या राजाने स्वराज्य निर्माण केलंय त्याचं नाव आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे भोसले. आणि दोन्ही नाव एकत्र, एका बाजूला एकाचं आडनाव भोसले आणि एकाचं नाव शिवाजी आहे. आणि जे ज्यांच्या विरोधात खेळत आहेत त्या टीमचं नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहे. एरोड्याचा संगमितचे प्रमाण आपण पाहतो. 18 धावा. किरण ओ रिवाचा प्रयत्न परत एकदा जो केला गेला होता पंचाकडे हलकंसं अपील यात्रा म्हणजे केलं जाते. एक सिंगल आणि धाबाला धावा संख्या वाढलेली एक बाईच्या रोपाने आणि धाबाला धावा संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा या दरम्यान आपण पाहतोय. 19 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स इन 2 ओव्हर कंप्लीट. 19 धावा आहेत, 2 फलंदाज बाद आहेत आणि 2 षटकं मात्र या दरम्यान जी संपली गेलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज 19 अंक म्हटलं की त्यांची आठवण होते. 19 फेब्रुवारीला आपण नेहमीच शिवजयंती अगदी साजरी करत असतो. आणि राजांच्या बाबतीत हे वाक्य मी नेहमीच सांगतो की जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागीय माझी महाराष्ट्राची माती, जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागीय माझी महाराष्ट्राची माती आणि महाराष्ट्राच्या मातीला एकवटणारा एक जहागीरदाराचा बेटा होऊन गेला. नाव त्याचं राजा शिवछत्रपती. म्हणजे नानाबाबांनी एक गोष्ट मला सांगितली की इथे छत्रपती शिवाजी मराठा संघ काय किंवा जय गणेश सांगवी संघ आहे, कोणता संघ जरी जिंकला कोणता संघ जरी पराभूत झाला, जीत सिंहगड करंडकाचीच आहे. कारण आयोजन नियोजन दर्जेदार आहे. तिसरं षटक सुरू होईल आणि गोलंदाजी मार्कवरती तयार आहे चिराग पावले. इथं बिगेट चेंडू मात्र लॉंग ऑनला खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सी मारायच्या बाहेर फरार चौकार. थँक्यू. या चौकाराच्या रूपाने मात्र धाबाला एक वाढला. संघाची धावा संख्या 23 धावा. षटक क्रमांक मैदानात ज्यामध्ये तिसरे सुरू झाले. सकाळपासून अगदी आम्ही पाहतो की एक चुरशीचा सामना मात्र व्हावा आणि कदाचित हा सामना चुरशीचा होणार आहे, यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. खुल्या गटातील मात्र सामन्यांमध्ये आम्ही पाहिलं दोन्ही वेळेस 60-60च धावा झाल्या, ना 59 झाल्या ना 61 झाल्या, दोन्ही वेळेस 60 झाल्या. आणि आता असं वाटतंय आता 60 नाही, आता कदाचित इथे एकतर 60च्या आत किंवा 60च्या पलीकडे, पण आम्हाला आता 60 नको. कारण आम्ही 60 अंक पाहिले की सामना एक हाती होताना पाहायला मिळालेला आहे. आम्हाला सामना चुरशीचा पाहायचा आहे. गोलंदाज मात्र गोलंदाजीवरती तयार आहे चिराग. हो परत एकदा आपण पाहतोय चेंडू सुंदर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या दरम्यान एक धाव आहे. दुसरीचा प्रयत्न, धावबाची संधी, इथे चेंडू हातात आला नाही. 2 धावा आल्यात. शिवा पोहोचलाय. जीवाच्या आकांक्षाने मात्र पोहोचला गेलेला आहे. व्यासपीठावरती एकदा आपण जाऊया. व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आणि सुरुवातीलाच अगदी सन्मान आहे पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय भरतदादा टिंगरे सरकार यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय हरिदास कृष्ण चरवड साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी भरतदादांना सन्मानित करायचं आहे अशी मी आपल्याला विनंती करतोय. फलंदाज बाद होईल. मध्ये सामना तर चालू आहे, तिकडे फलंदाज बाद झालाय. इकडे व्यासपीठावरती मान्यवरांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढचा सन्मान आहे पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमीच लाभलं जातं ते आदरणीय आशिष दादा मारणे यांचाही सन्मान या ठिकाणी अगदी केला जात आहे. आशिष दादांना विनंती असेल दादा आपण आपला सन्मान स्वीकारावा ही आपल्याला विनंती आहे. त्यानंतर आदरणीय आमचे मयूरदादा टिंगरे, मयूरदादांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत.
मोरेदादांचे मनापासून स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतून आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी समीर भोसलेच्या जागेवरती रोहित पाटील हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हलक्यातून चेंडू निश्चितप्रमाणे या दरम्यान अगदी खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि ओ फिकीच खराब आहे. व्हाईट बॉल जो पाहायला मिळालाय. धावा संख्या 28. आणि या दरम्यान एक सुरेख फटका, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. थँक्यू. आणि या चौकाराच्या रूपाने धावफलक वाढतोय. संघाची धावसंख्या 32 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा इथे झेल झालाय. फलंदाज क्रमांक बाद होईल 4था. मैदानाच्या बाहेर एक इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळालं. जे इंद्रधनुष्य आमच्या डीजे वाल्यांकडे आहे. 32 आहे. 32. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल तो आता आकाश या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार. खूप संत आणि सावध सुरुवात निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळाले. एका बाजूने शिवा चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय, दुसऱ्या बाजूने अगदी आकाश त्याच्या जोडीला येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. पण आता आपल्याला पाहिजे जो आकाश आहे तो कशा प्रकारची कामगिरी करतोय, शिवा कांबळेला कशा प्रकारची साथ देतोय ते आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे संपलं गेलेलं आहे. ते 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, 4 फलंदाज बाद. शेवटचे 12 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. या ठिकाणी आपण लॉट्स टाकतोय. नशीबवान कोणता संघ आहे जो सरळ मेगा फायनल असणार आहे सिंहगड करंडकाच्या, ते आपल्याला पाहिजे. त्यामुळे 2 कॅप्टन जे आहेत, जागडे प्रतिष्ठानचा कॅप्टन चला आणि नगरसेवक श्रीकांत भाऊ जगताप शशीतारा प्रतिष्ठान रायगड टीमचा कॅप्टन चला. गोलंदाज तयार आहे. अक्षय जाधव गोलंदाजी मार्कवरती त्याचं स्वागत केलंय सुरेखाच्या षटकाराने. 6 रन. एक काळ होता, एक वाक्य नेहमी वापरलं जातं की होता जीवा म्हणून वाचला शिवा, पण या शिवाला स्वतःच्या स्वबळावरती किल्ला लढावा लागणार आहे. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये शिवा कांबळेच्या बॅटमधून होताना पाहायला मिळते. षटकार आलाय, धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 38 आहे. परत एकदा अक्षय गोलंदाजीवरती तयार. फुलटा चेंडू या दरम्यान नाईसी डाऊन द विकेट. चेंडू लॉंग आणलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, जेल झालाय आणि शिवा मात्र बाद झालाय.
थँक्यू. इथे पाचवा फलंदाज बाद होईल. 5 बाद धापालकावरती धावसंख्या जी आहे ती इथे 38 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 38. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता जय विजय. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जय विजय. मग त्याचं नाव जय विजय आहे. जय विजय तावरे. ओके. पण लिहिताना आम्ही दिग्विजय लिहून देतो बरोबर. हा इथे प्रिंटिंगला दिग्विजय आहे. आकाशच्या खात्यामध्ये वाढ होईल. सुरुवात होती आकाशच्या खात्याला. आता दिग्विजय इथे मात्र फलंदाजी मार्कवरती आहे. इथे मात्र सूर्यप्रकाशचा फटका तिथे झेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6. थँक्यू. नवीन फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ हा चेंडू सूर्य टाकला जातोय. गोलंदाजी मार्गामध्ये असणारा गोलंदाज अक्षय जाधव. भन्नाट वेगाची गोलंदाजी आपण पाहतोय. ओ हा चेंडू अतिशय सुरेख. हा चेंडू अतिशय सुरेख आहे. पंचाकडे अपील केलं गेलं ते आणि आपण पाहतोय अपील पण फेटाळून लावलं जात आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापडकरती धावा संख्या 6 बाद 39. 6 बाद 39. सर काय थांबा थांबा थांबा. डीजे डीजे
याच्यानंतर ज्यांच्या चिठ्ठ्या राहतील, हा म्हणजे ज्यांच्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यांची पहिली मॅच लगेच होणार आहे. मग तो चालू सामन्यातला विजेता असला तरी काही हरकत नाही. हा 2 मिनिटं महेश सर. आणि या दरम्यान मात्र चेंडू लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर असेल. षटकार 6 रन. परत एकदा यावेळेस चेंडू मात्र कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. एक चिठ्ठी उचलली आणि फायनलला कोण आहे? जागडे प्रतिष्ठान सिंहगड करंडकाच्या मेगा फायनल मध्ये लक फॅक्टर. चेंडू कव्हरला जो खेळला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवर देईल. त्या दरम्यान 1 धाव आणि फलंदाज इथे 72 आहे. यातला विजेता रायगड टीमच्या विरोधात खेळणार आहे. यातला विजेता रायगड टीमच्या विरोधात खेळणार आहे. शशीतारा प्रतिष्ठान श्रीकांतभाऊ जगताप नगरसेवक स्पोर्ट्स. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान अगदी 1 धाव. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी अगदी किला गेला होता. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव आली आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. एकच मिनिट फक्त. अक्षय सर 1 मिनिट इकडे या फक्त. अर्जंट धावत पळत द्या. अक्षय निर्मल सर धावत पळत द्या. धावत पळत खूप महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. सत्तावन्न धावा झालेल्या आहेत. 58 बनवायच्या. चला 60च्या आतच राहिल्या. हा कंपल्सरी आहे लक्षात ठेवा. किरण आला होता तो पण मात्र बाद होताना पाहायला मिळालेला आहे. याच्यानंतर एक सेमी फायनल होईल. यातला विजेता म्हणजे सांगवी आणि एरोडा यांच्यातला एक विजेता हा रायगड टीमच्या विरोधात खेळणार आहे. आणि त्यातला विजेता जागडे प्रतिष्ठान विरुद्ध मेगा फायनलला सिंहगड करंडकाच्या पोहोचणार आहे. पण सिंहगड करंडकाची फायनल होण्याच्या अगोदर 40+ एक फायनल होणार आहे. चला लवकर. जे गणेश सांगवी क्षेत्ररक्षणासाठी चला. वेळ घेऊ नका.
56 धावा झालेल्या आहेत, 57 करायच्यात बरोबर आता. ओके 56 झालेल्या आहेत. सत्तावन्न धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान अगदी जो आपल्याला पाहायचा आहे आणि हा 57 धावसंख्येचा पाठलाग कसा होतोय हे ऐकण्यासाठी आपण शैलेश सरांकडे इच्छेप्रमाणे जाणार आहोत. सत्तावन्न धावा या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत संघाच्या क्षेत्रामध्ये निश्चितप्रमाणे खूप साऱ्या मान्यवरांची मांदिळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण अगदी कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय हरिदास कृष्ण चरवडे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिकेटची स्पर्धा आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खूप सारा त्यांचा मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेतच. आणि सिंहगड करंडक जर म्हटला की चरवडे साहेबांचं नियोजन आयोजन खूप देखणं असतं आणि त्याबद्दल अगदी बरेचसा मित्रपरिवार खेळाडू वर्ग आहे त्यांचं कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. चला बॅट्समन चला लवकर, बॅट्समन चला विनंती असेल. आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा बराचसा मित्रपरिवार संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच उपस्थित राहणार आहे. पण या मित्रांच्या समोर नक्कीच सामना कोणाकोणाचा होणार आहे ते पाहिला खूप निश्चितप्रमाणे पाहिला मजा येईल. युवराज झगडे दादा विनंती असेल आपल्या ठिकाणी संपर्क करायचा आहे. युवराज झगडे विनंती असेल आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे. इथं 56 धावा बनवल्यात, 57 धावसंख्येचा पाठलाग आहे आणि 57 धावसंख्येचा पाठलाग कसा होतोय हे ऐकण्यासाठी आपण जाऊया शैलेश निवंगणे सरांकडे. या सर शैलेश सर तुमचंही मनापासून स्वागत आहे. धन्यवाद सर. सावलीला खेळा, सावलीला साईराज. पहिला चेंडू अगदी मोठा फटका फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू गेलाय अगदी सीमारेषा पार, खणखणीत चौकार 4 धावांसाठी. दुसरा चेंडू नक्कीच आपण जो पाहतोय मैदानामध्ये धन्यवाद डीजे. आपण पाहतोय एक बहारदार फटका मैदानामध्ये जो खेळण्यात आला. पुढचा चेंडू अगदी पुन्हा डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंचांनी त्या ठिकाणी एक अवांतर धाव घोषित केली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 5 धावा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं जे प्रगतीपथावरती रोहित पाटील गोलंदाजी मार्कीवरती सज्ज आहे तर दशरथ
आणि कौशल्य ही जोडी मैदानामध्ये जी तैनात आहे. आपण पाहतोय चेंज पेस, गती परिवर्तन, अगदी हळूवार चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातात जो विसावला जातोय. एक चांगलं कमबॅक आपण जो गोलंदाजाचं पाहतोय. दशरथ आणि कौशल्य ही जोडी मैदानामध्ये 57 धावांचा जो पाठलाग सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय एक तेज तर्रार उंचपुरा गोलंदाज रोहित पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पुढचा चेंडू रोहित पाटील आपण पाहतोय मैदानामध्ये. आता मात्र चेंडू अगदी थर्डमॅनच्या दिशेने बॅटला ब्रश होऊन जातोय. एक शॉर्ट थर्डच्या हातात चेंडू विसावला जातोय. एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा. षटक क्रमांक पहिले जे सुरू आहे. सिंहगड करंडक 2021 मध्ये आपण पाहतोय जे लाईव्ह प्रेक्षेपण tenniscricket.in माध्यमातून आपण मैदानामध्ये जे सुरू आहे. हळुवार चेंडू अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ जातोय. सीमारेषा देखील पार करतोय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4-4-4-4-4 चौकार 4 धावांसाठी. एक चौकार जो आपण पाहतोय मैदानामध्ये कौशल्याच्या बॅटमधून आलाय. धावसंख्येत 4 ने वाढ होते. धावसंख्या होते ती दुहेरी अंकामध्ये जे धावसंख्येने प्रवेश केला. धावसंख्या होते ती 10 धावा. पुढचा चेंडू रोहित गोलंदाजी मार्कवरती जो सज्ज आहे. अगदी शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू सरळ यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू जातोय. पहिले षटक त्या दरम्यान पूर्ण होतंय. आपण पाहतोय मैदानामध्ये 2 बलाढ्य संघ पुन्हा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त हे संघ आपण जे मैदानामध्ये पाहायला मिळतात. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी मराठा येरवडा येथील हा संघ आहे. तर जय गणेश सांगवी हा संघ मैदानामध्ये खेळताना जो पाहायला मिळतोय. हे दोन्ही संघ आज आपण मैदानामध्ये खेळताना पाहतोय. एक पहिला सेमीफायनलचा सामना बक्षीस पात्र फेरीमध्ये गेल्यानंतर हे 2 पुण्यातील संघ एकमेकांच्या समोर खेळताना जे पाहायला मिळतात. पहिला डाव आपण जो पाहिलात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर शिवाजी मराठा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करताना 56 धावांमध्ये जय गणेश सांगवी या संघाला त्या ठिकाणी रोखलंय आणि 57 धावांचं लक्ष जे दिले. शिवाजी मराठा संघा एक सुरेख फटकेबाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. एक चांगला पाठलाग मैदानामध्ये जो सुरू केला जातोय. दोन्ही आघाडीचे फलंदाज दशरथ आणि कौशल्य ही जोडी मैदानामध्ये सज्ज होते. तर पहिलं षटक संपलंय. रोहित याचं 10 धावा देखील खर्च केल्या. दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाजी मार्कवरती आहे मंगेश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते. क्षेत्ररक्षण जे सजवलं जाते एक लॉंग ऑफ आणि एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असेल. पॉवर प्लेचं षटक आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकाला जी सुरुवात होते स्ट्राईकला येतो दशरथ. नॉन स्ट्राईकला येतो कौशल्य. अगदी पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप आणि काय बहारदार फटका खेळून काढलाय. चेंडू अगदी भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. एक बहारदार फटका. पहिला चेंडू अगदी स्विच हिटचा फटका सीमारेषेच्या पलीकडे धाडून दिलाय 6 धावांसाठी. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये जी वाढ होते. धावसंख्या होते ती 20 धावा. पहिल्या 2 चेंडूंवरती तब्बल 10 धावा ज्या जमा करण्यामध्ये यश मिळाले. फलंदाज दशरथ याला सुंदर फटकेबाजी. अगदी 57 धावांचा पाठलाग. संयमाबरोबर आक्रमण या दोन्ही बाजूने नक्कीच दोन्ही फलंदाज खेळताना जे पाहायला मिळतात.
आजचा दिवस शेवटचा दिवस आहे सिंहगड करंडक 2021चा भव्य दिव्य आयोजनाचा आजचा सांगता समारोप. आजच्या दिवसामध्ये शेवटचे काही सामने शिल्लक असताना जे पाहायला मिळत आहे, प्रेक्षकांची खूपशी गर्दी आहे. स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांचं आगमन, त्यांचं स्वागत देखील त्या दरम्यान केले जाते. तसेच मान्यवरांची देखील उपस्थिती होते. पुढचा चेंडू सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. अगदी समोरच्या दिशेने चेंडू तर खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असेल, कुठल्याही प्रकारची धाव त्या दरम्यान जी मिळत नसेल, निर्धाव चेंडू. रोहित त्या ठिकाणी आपण जो पाहतोय एक सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. आता मात्र चेंडू डॉट जातोय. एक चांगली फलंदाजी दशरथ याची आपण पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज येतो मंगेश. अगदी मोठा फटका लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, त्या ठिकाणी प्रयत्न मात्र झेल घेण्याचा त्या ठिकाणी यशस्वी होत नाहीये. परंतु फलंदाजांनी त्या दरम्यान 2 धाबा ज्या पूर्ण केल्या जात आहेत, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 22 धावा. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय जे दुसरं सुरू आहे. सुंदर गोलंदाजी आपण मैदानामध्ये मंगेश याची पाहतोय. तितकीच मातब्बर फलंदाजी. दोन्ही फलंदाज पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना जे पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती एक स्विच हिटचा षटकार, त्यानंतर एक क्रिकेटमधलं सौंदर्य, कव्हरच्या अगदी डोक्यामधून चेंडू सीमारेषेचा पार धाडून दिला. पुढचा चेंडू मंगेश याचा. आता मात्र चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक रोहित त्या ठिकाणी तैनात आहे आणि कुठल्याही प्रकारची चुकी मात्र त्या ठिकाणी होत नाहीये. पहिला धक्का जो बसतोय छत्रपती शिवाजी मराठा या संघाला. दशरथ त्या ठिकाणी पहिला फलंदाज झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे. आपण जे मैदानामध्ये पाहतोय अगदी पहिला फलंदाज त्या ठिकाणी झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर संघाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी स्वतः संघनायक किरण बेरड जो फलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्विच हिटचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय जो कौशल्य आहे आणि काहीसा कौशल्य दाखवत हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान आपण पाहतोय निर्धाव चेंडू जाते. षटक क्रमांक दुसरं देखील त्या दरम्यान संपुष्टात येते. धावसंख्या होते ती 2 षटकानंतर एका गड्याच्या मोबदल्यात 22 धाबा. 57 धावांचा पाठलाग जो सुरू केलाय. अतिशय सुंदर फटकेबाजी करताना दशरथ जो तंबूच्या आश्रयाला गेला, एक चांगली फटकेबाजी आपण मैदानामध्ये पाहिलीत. आता मात्र सर्वस्वी जबाबदारी या जोडीवरती असेल. किरण आणि कौशल्य ही जोडी मैदानामध्ये एक हुशार असे खेळाडू दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. पाहूया पुढच्या धावा कशा प्रकारे जमा करतायत ते. गोलंदाज देखील तितकेच मातब्बर आहेत. 2 षटकं पॉवर प्लेची संपल्यानंतर उर्वरित 3 षटकं ही टाकणं जी शिल्लक आहेत. चला लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं मित्रांनो. यानंतर अजून 3 सामने खेळणं बाकी आहे. 3 आहेत का? 3च ना, मॅचेस 3 आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आपण 5 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता, असा काहीसा नियम आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाजाला जे पाहतोय वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो रोहित. फलंदाजीमध्ये एक सुरेख कामगिरी केल्यानंतर आता मात्र गोलंदाजीचा भार जो सांभाळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी जो सज्ज झालाय. 57 धावांचा पाठलाग जो मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू अगदी हळूवार पद्धतीने लेग साईडच्या दिशेने तर खेळून काढलाय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. सुरेख क्षेत्ररक्षण आपण क्षेत्ररक्षकाचं पाहिलं आणि कुठल्याही प्रकारची दुसरी धाव घेताना मात्र फलंदाजाला पाहत नाहीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23 धावा. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावरती. आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी एक बहारदार दिवस आपण जो मैदानामध्ये पाहतोय. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेतील अंतिम सामने जे खेळवले जातील. पुढचा चेंडू रोहित याचा.
एक मोठा फटका अगदी समोरच्या दिशेने, चेंडू सरळ नॉन स्ट्राईकच्या अगदी शरीराला भेदतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, कुठल्याही प्रकारची इजा त्या ठिकाणी फलंदाजाला झालेली जी दिसत नाही. एक चांगला फटका खेळून काढला, परंतु अगदी आपल्या साथीदाराला नॉन स्ट्राईकला असलेल्या फलंदाजाला मात्र चेंडू लागलाय आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. यष्टीरक्षणामध्ये थोडासा जो बदल केला जातोय, यष्टीरक्षक नक्कीच स्टंपला चिटकून सज्ज होतोय. पुढचा चेंडू रोहित, मोठा फटका, बिग ब्लास्ट, चेंडू अगदी आसमानी टोला भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार, खणखणीत आणि खणखणीत षटकार 6 धावांसाठी. चेंडू द्या, चेंडू दे, चेंडू चेंडू. धन्यवाद डीजे. चला चला, फलंदाजांनी थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. यानंतर अजून 3 सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये बक्षीस समारंभ देखील या ठिकाणी वेळेत पूर्ण करायचा आहे. आपण जे पाहतोय एक चांगला फटका नाही, तुम्ही उभेच राहा. आपण जे पाहतोय एक सुरेख फटकेबाजी मैदानामध्ये जे पाहायला मिळते. रोहित याच्या गोलंदाजीचा पुरेपूर फायदा, कौशल्य या ठिकाणी घेताना जो पाहायला मिळतोय. स्विच हिटचा प्रयत्न, त्या ठिकाणी काय घडतंय, चेंडू अगदी गेलाय पॉइंटच्या हातामध्ये. सनी कसबे त्या ठिकाणी तैनात आहे आणि कौशल्य त्या ठिकाणी धक्का क्रमांक 2 या स्वरूपाने तंबूच्या आश्रयाला जो परतताना जायला पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. धावसंख्या होती ती 29 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 57 चला, फलंदाजांनी लवकर यायचंय प्लीज, वेळ लावू नका. आपल्याला जर वेळ लागला तर पुढच्या सामन्यांना देखील षटकं कमी केली जातील, याची नोंद असू द्या. नवीन फलंदाज आपण जो मैदानामध्ये पाहतोय, ललित क्षीरसागर, हा मात्र फलंदाजीसाठी जो सज्ज होतोय. शशितारा आणि जागडे प्रतिष्ठान हा संघ सेमीफायनलचा पहिला सामना जिंकून नक्कीच जो वाटचाल करताना जो पाहायला मिळतोय पुढच्या फेरीमध्ये. आता ह्या चालू सामन्यामधला कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल ते पाहायचंय. 57 धावांचा जर पाठलाग सुरू केलाय. धावसंख्या 29 होतीये. सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक रोहित याचं. अगदी उजव्या यष्टीच्या लगत पंचांनी कुठल्याही प्रकारची धाव अथवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सिग्नल केला नसेल. निर्धाव चेंडू जो आपण मैदानामध्ये पाहतोय, धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. धावसंख्या 29 वरती जी स्थिरावलेली आहे. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावरती. पुढचा चेंडू रोहित याचा. अगदी वेगवान चेंडू खेळून काढलाय, मात्र लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. एक सुरेख फेकी आपण जो मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाची पाहिली, त्या दरम्यान षटक क्रमांक 3 जे संपुष्टात येत आहे. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 30 धावा. आता समीकरण असेल मित्रांनो, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज आहे. 27 धावा जर बनवल्या तर तुम्ही नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करू शकता. अगदी यानंतर होणारा जो सामना आहे, या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध शशी तारा या संघाबरोबर हा सामना खेळवला जाईल. तर आपण पाहिलं तर लॉर्ड्समध्ये जागडे प्रतिष्ठान हा अगदी अंतिम सामना खेळण्यासाठी जो सज्ज झालेला आहे. पहिला सामना या ठिकाणी अमरदादा खेडेकर प्रतिष्ठान या संघाला हरवल्यानंतर अगदी लॉटमध्ये त्यांची चिठ्ठी निघून ते अगदी फायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी जो प्रवेश केला. परंतु आता चालू असलेला सामन्यातील विजयी संघ
आपण मैदानामध्ये पाहतोय तो शशी तारा प्रतिष्ठान या संघाबरोबर खेळताना जो पाहायला मिळेल तो सामना देखील 5 षटकांचा असेल. चला चालू असलेला सामना वेळेत पूर्ण करायचा आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी जो सज्ज होतोय नाना बाबर, पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ते अगदी जुनं जाणतं नाव, एक चांगलं व्यक्तिमत्व. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय जय गणेश सांगवी या संघाकडून एक जबाबदारीचं षटक. 12 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज असताना नाना बाबर याच्या खांद्यावरती नक्कीच आपण पाहतोय कर्णधाराने जबाबदारी जी दिलेली आहे. अगदी फुलटॉस चेंडू, मोठा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर तैनात असेल परंतु चेंडू अगदी 6 धावांसाठी गेलेला आहे. धन्यवाद डीजे. अगदी झेल सुंदर टिपला परंतु पाय रेषेला लागला आणि तो षटकार त्या ठिकाणी घोषित केलाय. आपण पाहतोय एक चांगलं काम कॅमेरामनचं आपण जे पाहतोय दीपेश धुळे यांचं एक सुंदर कामगिरी त्यांच्यातर्फे देखील होते. पुढचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळून तर काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसेल. एक सुरेख कामगिरी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती अगदी फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवला. क्षेत्ररक्षकाने तो झेल देखील घेतला परंतु अगदी अलगद त्या रेषेला पाय लागला आणि त्या ठिकाणी 6 धावा मिळाल्या. 6 धावे. त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती आली ती 1 धाव. 7 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 37 धावा. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावींची गरज आहे. पाठलाग तर सुरेख केलाय. निम्मा संघ पाठलाग करताना देखील आपण पाहतोय अगदी उजव्या एसटीच्या खूपच बाहेर त्या ठिकाणी पंच गणेश डिंबळे सरांनी एक अवांतर धाव घोषित केली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 38 धावा. 10 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. सुरेख असा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. पुणे जिल्ह्यातील हे नावाजलेले PDTC मान्यताप्राप्त संघ एकमेकांच्या समोर नक्कीच खेळताना जे पाहायला मिळत आहेत. अगदी पॉईंटच्या दिशेने चेंडू तर खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. फील्ड करतोय. वेग येईपर्यंत दोन्ही फलंदाजांनी ज्या 2 धावा पूर्ण केल्यात 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 40 धावा. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय त्याचे 4थे आहे. किरण बेरड अतिशय संयमी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याच्या साथीने जरी आपण पाहिलं तर ललित क्षीरसागर हा देखील एक चांगली फटकेबाजी करताना किरण बेरडला एक चांगली साथ देताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अगदी कव्हरच्या दिशेने तर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त आणि फक्त चेंडू पाहत बसेल. चेंडू अगदी गेलाय, भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या अगदी पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. षटकारांबरोबर एक धावसंख्येमध्ये मोठी उसंडी मारली आहे. धावसंख्या होते ती 46 धावा आणि आता मात्र समीकरणामध्ये मोठा बदल होतोय. धावसंख्या होते ती 46. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 8 आहेत ना. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावींची गरज आहे. शेवटचे 8 चेंडू 11 धावा. किरण बेरडचा एक बहारदार फटका आपण अगदी कव्हरच्या डोक्यावरून जो खेळून काढलेला पाहिलात. सुंदर फटकेबाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. किरण बेरडने आतापर्यंत आपल्या संघासाठी एक चांगली फलंदाजी करून जी दाखवली आणि विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करताना पाहायला मिळतोय. आता मात्र एक स्क्वेअर लेगच्या दिशेने बहारदार फटका तर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून प्रवास करून अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. त्या दरम्यान फलंदाजांनी मात्र पळून 3 धावा पूर्ण केल्यात आणि 3 धावेने धावसंख्येमध्ये जी वाढ होते धावसंख्या होते ती 49 धावा. अजून देखील 8 धावेची गरज आहे. हळूहळू लक्ष्य पार करण्यामध्ये यश मिळवतोय तो छत्रपती शिवाजी मराठा संघ. किरण बेरड आणि ललित क्षीरसागर ही जोडी मैदानामध्ये सुरेख कामगिरी करताना जी पाहायला मिळते.
नाना बाबर यांचा मारा मात्र त्या ठिकाणी फसतोय. पहिल्या अगदी चेंडूवरती झेल होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. त्यानंतर मात्र फलंदाज कुठल्याही प्रकारची माघार घेताना दिसत नाहीये. वारंवार आक्रमण चढवतोय आणि त्याचा फायदा देखील दोन्ही फलंदाजांना होतोय. कुठल्याही प्रकारचे आपण पाहतोय आता मात्र कुठल्याहीच प्रकारची चुकी फलंदाज करताना जे पाहायला मिळत नाहीये. फलंदाजाचं त्या ठिकाणी लक्ष नसेल, त्यामुळे डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. चला सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. 49 ज्या धावा आपण मैदानामध्ये पाहतोय, 57 धावांचा पाठलाग जो मैदानामध्ये सुरू आहे. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल होतोय, परंतु त्या ठिकाणी एक चांगलं बॅकअप मैदानामध्ये पाहिलं. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाचं अर्धशतक देखील पूर्ण होतंय. धावसंख्या पोहोचते ती 51 धावा. आता मात्र बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन सनी कसबे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्यामध्ये माहीर असलेला सनी कसबे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. तितकाच मातब्बर फलंदाज प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार किरण बेरड आता मात्र स्ट्राईकला आहे. क्षेत्ररक्षण जे सजवलं जात आहे असाच काहीचा सामना आपण त्यांच्या हाफमध्ये देखील पाहिला होता. सनी कसबेने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करून आपल्या संघाला बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करून जो दिला होता. आता मात्र सर्वस्वी जबाबदारी असेल संघाला विजय नोंदवून देण्यासाठी काहीशी करामत त्याला या ठिकाणी करून दाखवावी लागेल. परंतु फलंदाज देखील तितकाच मातब्बर आहे, हुशार आहे. कशा प्रकारे धावा जमा करतोय ते पाहायचंय. तर 6 धावांचं हे षटक त्याला कशा प्रकारे धावा रोखायच्या आहेत हे टाकणं देखील पाहायचंय. सनी कसबे सुंदर गोलंदाजी, क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. अगदी फाईन लेगच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षक अगदी 30 सर्कलच्या बाहेर तैनात केलेला आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय. 5व्या षटकाला सुरुवात होते. 6 चेंडू 6 धावा. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातातून सुटला, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. अगदी संयमी फटका खेळून अगदी 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज त्या ठिकाणी जो बीट होतोय चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू, समीकरण बदलतंय. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 6 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. आता मात्र तो फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी सर्कलमध्ये घेतला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया आता कशा प्रकारे गोलंदाजी होते ती. फाईन लेगला शॉर्ट फाईनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. पुढचा चेंडू 5 चेंडू 6 धावांची गरज. योगेश बामगुडे व्यासपीठाशी संपर्क साधा. अगदी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, त्या ठिकाणी शॉर्ट थर्डच्या हातात चेंडू गेलाय, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या दरम्यान काय घडतंय, 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 52 धावा. अजून देखील आपण सामना पाहतोय तो दोन्ही बाजूला समान संधी असेल. पाहूया छत्रपती शिवाजी मराठा येरवडा हा संघ सरशी करतोय का जय गणेश सांगवी हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावेची गरज आहे. अतिशय चुरशीचा सुरू असलेला सामना अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन जो उभा आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी गोलंदाजी होते. दोन्ही पुणे जिल्ह्यातील सर्व नावाजलेले खेळाडू आता खेळताना जे पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू 4 चेंडू 5 धावा. अगदी हलक्या हाताने खेळून तर काढलाय, परंतु चेंडू ब्रश होतोय. चेंडू गेलाय अगदी फाईन लेगच्या हातामध्ये. 1 धाव त्या दरम्यान जी पूर्ण केली जाते. एकेका धावाने लक्ष्याच्या बरोबर जवळ जाण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत आणि त्याच्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. धावसंख्येत 1ने वाढ होते. धावसंख्या होते ती 53 धावा
षटक क्रमांक अगदी शेवटचे शिल्लक आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा नियम आपण सुरुवातीपासून सांगतोय. 4 धावा ह्या बनवाव्याच लागतील. 3 करून चालणार नाही. 3 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावा घेणे गरजेचं आहे. किरण बेरड आता मात्र स्ट्राईकला आहे आणि सनी कसबे दोन्ही संघाचे कर्णधार आता मात्र एकमेकांच्या समोर सज्ज होताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करणारा सनी कसबे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवतोय. पुढचा चेंडू किरण बेरड कशा प्रकारे खेळून काढतोय ते पाहायचं आहे. स्विच हिट आणि चेंडू अगदी गेलाय सीमारेषेच्या वरून. 1 बाउन्स सीमारेषा पार. खणखणीत चौकार. शिवाजी मराठा संघ पुढच्या फेरीमध्ये जो दाखल होतोय आणि नवी सांगवी जय गणेश क्रिकेट संघ हा या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये नक्कीच स्पर्धेच्या बाहेर पडतोय. हरकत नाही. विजयी संघाचं अभिनंदन आहे. किरण बेरड व्यासपीठाजवळ यायचंय. लगेच नाणेफेकीचा कौल होणार आहे. किरण बेरड नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. तसेच आपण शशी तारा या संघाला देखील कर्णधाराला आमंत्रित करतोय. आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच किरण